ए बायको काय हो इकडे बाहेर आल्या काय हो इकडे तिथं बस. हा बोला काय म्हणता आता आज जायचं गाव कोळपायला. हा तुम्ही रोज कळपता मग एक दिवस मी गेले अरे म्हणून अशा काय झालं साड्या किती आणल्या तो कपाट भरलेलं आहे काय फुल. दररोज एक साडी दररोज एक साडी लय नव्या साड्यात साड्या. माझ्याकडे लय साड्यात माझ्याकडे लई अरे मी रातून दिवस काम करतो आणि तुम्ही याच्यातच घातलं रे. अर्धे तुझ्या साड्याला मेकअपला आणि अर्धे त्या भावाला. मी असंच राबवतो रातभर. मग काय धंदा आणि काय तारा तू चांगली वाटते ना साडी नवीनच आहे तुला सांगतो तुम्हाला आहे ना ठेचा आणि बाजरीची भाकर खाऊ घालती. भावाला का त्याला मटण आण मासे आण चिकन आण. हा अहो तो भाऊ आहे तो काय रोज येतोय का आपल्या इथं दिसड जाती लालीन पावडर करायला ते मेकअप काय पार्लर मध्ये काय म्हणते त्याला. हा आता जावं लागतं साड्या काय घेती काय भाऊ तू मला आहे ना एक काम कर तू मी पिशी भरून दे. मी चाललो इथून आता. कुठं मी पहिली आता मी दुसरी बायको करतो. मी तुला वैतागलो आता. दुसरी बायको तू याच्याने मला लेकरू भेटा ना आणि काहीच व्हाय ना मला नाही तुझ्यापाशी राहायचंच नाही मला. मग कुठे जायचं आता दुसरी बायको मी जाणार. भेटन का हा भेटन हा नक्की हा काय बोलता तुम्ही अहो भेटन म्हणल्यावर भेटन. कुठे भेटन तुला काय करायचं तुला सांगू का. हा चल मला दुसरी बायको भेटणार आहे. मी बघ ना मला पाहिजे माहिती पाहिजे ना कुठं आणणार आहे कोण विचारणार आहे मला. अहो, संपला मला विषय. कळायला पाहिजे काय कोणते आणणार आहेत मी कोणती आणू तुला काय करायचंय. तू आल्यास नंतर ताट घेऊन वावळायला सावध राहायचं. वा संपला विषय. अहो सवत कोणती येणार मला बघायला नको आधी आधी कशाला बघायचं डायरेक्ट बघायचं. डायरेक्ट बघायचं हा तुला जर वाटत असेल ना शेजारणीकड हा. तसं काय नाही. शेजारणीकड फक्त पोरीच्या पप्प्या घ्यायला जात असतो. आता मला तर लय सांगत होते पोरीने इकडं तिकडं मान केली की घेतो तिची पप्पी ते विषय वेगळा. आता विषय आहे लग्नाचा. हे असं आहे ना हिच्या डबल करून ठेवलेलं आहे मी तिच्यासाठी. कुठे आहे दाखवा मला तुला कशाला दाखवू तिच्यासाठी आहे ना. हा? मला दाखवा ना मला बघू द्या ना कोण आहे ती असं डबल पण बघायचंय मला कोणाला सगळं केलं दिसन तिला घेऊनच येणार आहे मी. खरंच हा तू काळजीच करू नको. नाही मी काळजी नाही करत हो तुम्हाला कोण देईन त्याची काळजी पडली मला कोण देईन हा तुला काय मी काय म्हातारा बितारा असलो का अभि नाही. तो मैं जवान हो. हा दिसतंय मला रे जवानच आहेत म्हणूनच म्हणलं कोण देते तुम्हाला तेच बघते मी आता जर मी भिडलो ना तर 2 जुळ्या लेकराचा बाप दिसन. मग का आपल्याला लेकरू आहे ना अजून भिडलो नाही ना त्याच्यामुळं मग का भेटले नाहीत माझं लक्ष जास्त शेजारणीकडे ना सध्या. शेजारणीकडे मग तीच आणायची काय घरात मला तर असंच वाटतं नाही ती नाही आणायची. ती फक्त पप्पी घ्यायला तिचा गाल चांगला गोरा पान आहे त्याच्यामुळे. गोरा पाणी म्हणून आणि माझा काळ आहे ना हा बरं. तुझा भाव भावामुळं का ती मला जर बरं वाटत नाही ना. भावामुळे बरं वाटत नाही तुम्हाला काय भावाची पप्पी घ्यायची का नाही भावाची कशाला त्याच्या जवळ नाही उभं राहायचं. तू पप्पी घ्याय सांगते का त्याची. अहो मग भावामुळे माझी पप्पी घेत नाहीत तुम्ही तू कशाला टाइमपास करते. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तू पिशवी भरून आण मला जाऊ दे. मला जायचंय मला लग्न करायचंय. माय काय अहो घाई जाता ना तुम्ही पण आधी माझ्यासोबत थोड्याशा गप्पा मारा. तू ह्या संग गप्पा मारायला मला इंटरेस्ट नाही राहिला. माझ्यात इंटरेस्ट नाही अजिबात नाही. इंटरेस्ट असता तर आतापर्यंत आपला पाळणा हल्ला असता घरात. हा का तेवढं पण आहे खरंय मग तुम्ही जा मी पण जाते. कुठं आता आवरून चालले मी गाव कळपायला. हा येऊ तू का गाव मग मी? कळपून ये मी लग्न करून येतो. बरं ठीक आहे मी माझी जाते पिशवी आधी आणून दे. ऐका ना मी आधी जाते मग तुम्हाला पिशवी आणून देते. आधी जाते मग पिशवी हा आणून मग देते. आता तुम्ही जा ना लग्न करायला मी तर गाव कोळ पण येते शेजारी. हा यायला या बायकोचं. मला पिशवी आणून दे म्हणलं तर पिशवी नाही आणून दिली. स्वतःच गेली गाव कळपायला. गेली काय शेजाराच्या नावऱ्याच पप्पी घ्यायला असं तू वाटतंय. चला बाई. गुलाबाचं झाड दिसतंय कुठे गेले हे काय माहिती बाई बघतच आता त्यांना कुठे दिसना ते. अहो कुठे आहे तो घरात पण नाही येत कुठे गेले बरं हे कुठे गेले काय माहिती बाई. हे एक दार पण उघडं टाकलंय. हा कुठं शोधायचं बाई माणूस घरी नसलं ना कुठं पळत येत काय माहिती. आता कुठं बघवायचं ह्यांना बसते बाई मी. फुलाचा वास छान येतोय. दारातच बसलेली. कोण हो साहेब तुम्ही ओळखलं नाही का आम्हाला. नाही ना आम्ही तर मोबाईलचे हप्ते ते भरलेले तर. भरलेत का हा टायमर वेळेवर भरले का. हा सगळे भरले तर नक्की? नक्की भरलेत. कुठं गेले तुमचे ते मालक. ते गेलेत बाहेर कुठं तरी गेलेत. त्यांचे माझ्याकडून 5,000 रुपये उसने घेतले होते. कधी आत्ता घेतले होते मागच्या आठवड्यात.
त्यांनी मला नाही सांगितलं पण. ते 5,000 रुपये न्यायला आलोय. हा का? हा समजलं का? तुम्ही तोय घाबरले ना, मी म्हणलं कोणता साहेब आलाय. कसले 5,000 रुपये? तू नवऱ्याला ओळखे ना? नवऱ्याला सरली. अहो पण हे असलं काय कुठून आणले? कपडे गॉगल हे पॅन्ट जीन्स पॅन्ट. हा तुमचे ते कुठे आहेत? पायजामा हा 2 वाळायला टाकलाय. 2 वाळायला टाकलाय. हे काय नखरे आता नवीनच? नवीन काय नखरे तू राहू नाही का? तू एवढी भारी भारी राहते होता, मी राहू शकत नाही काय? मी भारी राहते. मी बी राहणार. हा मला 4 माणसात जावं लागतं म्हणजे बाजारात. त्याच्यात आज का असे कपडे घातले? मला ती पोरगी बघायला जायचं होतं ना. बघितली का? ते ठरून आलो. ठरून आले का? मला वाटलं घेऊनच येतात डायरेक्ट. मग ते थोडं मी आरतीचं ताट केलं होतं. मुहूर्त काढायचंय ना. मुहूर्त काढायचाय. कधी काढायचा? मग तुला कशाला सांगू? मग मला सांगितल्याशिवाय का? मी पुढं माझं बघन ना. मग कशाला आले घरी? तिकडच बघायचं ना. अरे मग अजून टाइम आहे तिला यायला. जा उठा. कुठं? जा ना तिकडं. काय ते मुहूर्त बघा तिकडच राहायचं. नंतर आहे. हा तिकडच राहायचं. आवाज खाली. घर माझं आहे, सगळं माझं आहे. लयच नखरे सुचू राहिले का काय? बायको करतो म्हणजे मी काय घर सोडून चाललो नाही. 2 खोल्या आहेत, एका खोलीत तू, एका खोलीत ती, आणि इथंच मी. समजलं? इथंच तुम्ही. हा आम्ही दोघी त्या 2 खोल्यांमध्ये आणि इथंच तुम्ही. इथंच तुम्ही म्हणजे दोन्ही खोल्यात मी. समजलं? कसे येतात आणि कसं हे करते बघते त्याच्यामुळे मी. दुसरी करतोय. तू या खोलीत तर येणारच नाही, तिच्याकडेच जाणार मी. समजलं ना? मी माझ्या भावालाच फोन करते. काय तू तो गोरापान भाव, त्याला फोन लावती, चव आली त्याला. हॅलो दादा, कुठं आहे? कामात आहे का? अरे माझं अर्जंट काम होतं तुझ्याकडं. कधी येतोय? 2 तास लागन. बरं बरं. तुझा दाजी ना लग्न करतोय दुसरं, आपल्याला लग्नाला जायचंय. हा ये मग. हा ठेव का? घेतलं भावाला बोलून घेतलं म्हणजे लागन ना मला. हा म्हणूनच म्हणलं घ्या माझ्या भावाला बोलून. नाही ते लाडका मायू नाही माझा, बोलायलाच पाहिजे त्याला. मी विसरलो होतो. बरं झालं तू नाही विसरली. बरं झालं. त्याला नको विसरू काहीच. हे फुल तुला कोणी दिलंय का तोडून आणलंय? मला तुम्हाला त्याचं काय करायचंय? विचारायचं काम आहे. नवरा आहे मी तुझा. बायको करताय ना तिकडच बघायचं. केली नाही अजून. हा तोपर्यंत अजून आपलं संबंध बघून आले ना? बऱ्यापैकी. बघून आले ना? फक्त बघून आलोय. हा सांग कोण दिलं फुल? दिलं कुणीतरी. शेजारी चक्कर मारली होती का आज? मारली होती. मग आता मगाशी गेले नव्हते का मी? तिकडेच गेलती ना? तिकडेच गेले होते. शेजारी छान आहे ना नव्हते का? फुलाचा शेजारी? कलर बघा दाखव. किती प्रेमाचं प्रतीक चढलंय त्याच्यावरती बघा. प्रेमाचं प्रतीक. काय हे? माझ्या समोर अशी लोकांनी फुलं दिले, वास घेत बसती का? ते पाकळ्या गोळा करून द्या. द्या लवकर. बिकल्या ते सांगू नको. आणि तुला किती वेळ सांगितलं गावात जाताना ते कोंबडा वर कर जा, वर कर. कशाला डोळ्या येऊन देते कोंबडा? डोळ्यावर नाही येतो. येतो मनाने येतो. मनाने येतो. हा. बांधून टाकीचा पॅक पाठी माग. ते नाही मला नाही जमत ते. उद्या पहिल्यापासून गावात सवय आहे. जर निघली ना तर कोंबडाच मागून धरतो ओढून. तुझ्या माग माग चलो तुम्ही. हा चला ना. तुम्हाला काय नको म्हणले का मी? नाही, पण मला बी टाइम नाही ना. माझ्याकडे ध्यानातून गेलं. मला दुसरी बायको करायची ना. बरं आता शेजारीने सोडली पप्पी घ्यायची. आता तुला बायको. कोण सांगितलं सोडली? मग सोडली नाही. आहे अजून. आहे ना? हा, मग मला पण काय तिच्याच नवऱ्याने फुल दिलं होतं. तिच्या नवऱ्याने दिलं तर? हा फुल दिलं? फुल दिलं होतं. फक्त गुलाब फुलच दिलं ना? नाही दिलं आणखी. काय काय द्यायचं ते? बघा. हा दिलं. मार खायचा काय? कसला मार? मग काय म्हणे तू आता? कसला मार? काय दिलं? ते मार ती भाषा आहे ना, हा. मला अजिबात सांगायची नाही. मी घाबरत नाही तुम्हाला नाही आणि घाबरणारच नाही. नाही घाबरणार. काय संबंध घाबरायचा? तुम्ही नवरा तो आम्ही. नवरा आहे ना. ती बायको केली ना ते करायची अजून केली नाही. हा दादा आला का तू? हा, ये बस. बोल ना. काय नाही फोन केला होता मी. झालं काम आवरले? हा आवरलं आताच काम तू म्हणलं आवरलं. 2 तास आहे हा. म्हणून. तुला काय काम होतं? कधी तू काम करतो? कधी तू काम करतो? तुला काम होतं? आपले बिझनेस चालू झालेत आता परत. त्याला बोलायचा संबंध नाही हा तुमचा. अजिबात बोलायचं नाही माझ्या भावाला. एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. विचारतो हा मी का असं नाही बोलायचं म्हणलं ना. नाही बोलायचं. हे काय आलं तिथे? पोरगी बघितली लग्न करायचंय. कोणी हे नाही हा दाजीनी? दाजीनी. हा आवाज घाल दाजी तो नाही दाजी. आर तुर. हा, अरे तुरेच बोलायचं आता. भावाला असं शिकेल. बरं. हा त्याच लायकीच आहे. बायको पाहिली तो हा म्हणजे माझ्या बहिणीचं काय करायचं? तिला बी ठेवायचं. हा हा तिला ठेवायचं? हा 2-2 काय करू शकत नाही काय? कोण तू का? मग त्या बाग त्याला सांगा आवाज घालायला सांग. अरे तुरे नीट बोलायचं. शिस्तीत. काय हा तुला बहीण दिलेली. हा 100 देऊ का? हा 100. तो ऐकून काय शाला रे हलकाटा 100? हा माझ्या बहिणीचे तू वाटोळा करा निघाला का? हा बरोबर आहे. बरोबर आहे. काय खोट आहे? अरे याच्या खिशात का 10 रुपये अरे नसतेत. ते माझं मी बघते. भाऊ आहे माझा. माय रोबाप करावा लागलाय. हा बॉलर सोड सोड. हात खाली घे. कॉलरला हात लावतो.
दाजी दाजी दम देतात इज्जत काय देतात त्याला? का? ऐक नाही माझ्या घरी येऊन मी कॉलर धरतो का? तू दुसरं लग्न करतो आवडावं घाला घरात घालून काय? आणि मी तुम्हाला रोडला आणलंय. आता तू काय, पाय दोघं ऐका 2 मिनिटं हा. शांत बसून राहायचं. हा बोला. तू तिकडे काम धंदा करतो नाही करीत हा? कायम येतोय दे 200 दे 2500 दे 1500 दे 2000 किती पैसे झाले तरी तुझ्याकडे? आणि तू दिसाड गावात जाती आणती नवीन साड्या येते मेकअप करून जाती पार्लरला काही ना काही चालूच आहे. माझ्याकडे रुपये तरी तुम्ही टिकून देतात का? दाजी हा? काय तुमच्या कोण आतापर्यंत 1 रुपया घेतला नाही हो. हा, बरोबर आहे. माझ्या बहिणीकडून घेतलाय मी. तुझ्या बहिणी कोण देत? हा. तुझ्या बहिणीला कोण देत आहे? कोण देतं विचार ना. ती कष्ट करते ना. हा? तू कष्ट करते का? मग हा? मग रानातलं कोण याच करतं? गोष्टीमुळे मला दुसरं लग्न करावं लागत आहे समजलं का? रानातलं कोण करतं? मी काम करत नाही. तुम्हाला भाकरी ते खाऊ घालायच्या काही कमी लागत का अरे खायला? तुझ्याकडे बघून कोणी म्हणून काय ही राहणार जाती बाया म्हणून हा? काय धंदा काय तारा लावली तू हा? अरे तू मला एवढं काम करायला होती एवढं काम करायला होती का पाळणा सगळं आला ना आपल्या घरात. आलं समजलं त्या का? पाण्याचं आलं. कसं मी म्हणलं- पाळणं थांब, कसं पाळणं कसा पाळणा आलं तो? कसं पाळणं आलं हा? तू आहे का चित घरात खरंय हा? काम जातोय. करतोय ना काम. काय बरं काम का करतो? दादा जातोय शेजारच्या बाईकडं हा. जातोय तिकडं आणि आता तर काय लग्नच करायचं. कोणाला पाप्या अरे, देतोय कोणाला मुके देतोय. हा? तो भाऊ आमच्या समजून सांगा. बहिणीचे नाश करतो का तू समजून हा? सांग कॉलर हात खाली कॉलर घे. कॉलर ठीक आहे ह्यो काय भानगड आहे? हा? अरे तू दाजीवर हात उठीस ना दाजीवर? सोडा माझ्या बहिणीचं तू वाटोळ करायला निघाला का कॉलर सोड कॉलर दुसरी बा- कॉलर सोड तू कॉलर सोड कॉलर सोड. चल गं, ठीक आहे, चल लवकर. आले आले. सरपंच अरे काय झालं हे बघा ना हे पटत का? काय मेवना जावायला आणतोय पळत. मेवणं जावायला मारतो म्हणजे काय झालं नेमकं दुसरं लग्न करायचं. दुसरं लग्न करतो तू माझ्या बहिणीला सोडून तुला तरी लाज वाटते का हा? एवढी सोन्यासारखी बायको सरपंच मी तुम्हाला खरं काय सांगतो हा ह्यो तुम्ही तर माहितीये हा 8 दिवसातून हा 6 दिवस 7 दिवस तर माझ्याच घरी पडून ये फुकाचे तुकडे खायला खातो तर खातो पैसे नेतो हिच्याकडून दररोज नवीन एक साडी आणती दररोज नवीन साडी घालती. मेकअपला बिकअपला तू आज हे कपडे कस काय घातले सरपंच मी तुम्हाला सांगू का ह्यो की यांतलं आहे ना यांनी लय वैताग दिलाय मला रात्रंदिवस दिवस काम करतो हा. आणि हे मजा करतेत. हा याला मी म्हणलं हा. मी आज लग्नच करतो हा मग मी जरा थोडं मग आता माझ्याकडे काय एक पैसे काम पण कर नाही ना. का? किती चांगलं काम आहे हा, नाही, जाऊ दे ते शेजारी होय. लग्नाला मी येतो ना. सरपंच साहेब तुम्ही बी हा? काय म्हणून राहिले तुम्ही? बरोबर म्हणतो मग आता त्यांनी जे सांगितलंय जे ऐकलंय मी आणि हे मी पाहिलंय याच्या अगोदर काय चालतंय तुमचं बहीण भावाचं अहो, मग बहीण- त्याच्यामुळे हे हा करून टाक टाकू वाजून मग काय मग काय? सरपंच आहेत ना? दिदे तू हे दुसरं लग्न वाजून टाकू आपण सरपंच आहे म्हणजे जे होईल ते मी होईल. डोळ्यांनी जे पाहिलंय ना गावचे असं म्हणजे मिटवतात तुम्ही असं दुसरं लग्न जखमीवर मीठ चोळून राहिले का आमच्या हा. चळण्यासारखंच आहे याला कारण फक्त तू आहे बाई हा कशी आहे माहितीये का तो भाऊ दर दिवसाला इथं पडलेला हा येतो पैसे नेतो हा दिवसभर राबतोय ते पायनामाई तिकडे शर्ट इकडे आज घातलंय मला त्याने. म्हणते असले काय कपडे घातले म्हणजे मी नाही राव नीट बरोबर आहे. नाटकं तिनेच मग तुला राहायचं. वठ्ठीवर आणण्यासाठी त्यांनी एवढं जर केलंय हा, करतोय लग्न तर करू दे ना अहो लग्न असतं का सरपंच? मग दुसरं काही नाही का? तुम्हाला सांगता येणार का हो? मग तुला किती वेळा सांगितलं याला जर सुधरव याला येऊ त्याला- नको देऊ त्याला किती वेळा सांगितलं तरी का तो रे सुधरत नाही. तुझ्यामुळे जर काय तुझ्या बायकोचा प्रपंच जर मोडत असेल आता खरं काढणे सांगू का तू पण नाही भावाचं प्रेम आहे समजा तिला ऐक बर का पण मला एक सांग तुझी चूक आहे तू काहीतरी कामधंदे कर ना तिकडं हा बरोबर तुझ्यामुळे जर त्यांचा प्रपंच जर मोडत असेल तर काय करायचं आणि तुला आणखी एक माहितीये का हा. हे जे त्यांनी केलंय ना हे त्यांनी मलाच विचारलं होतं असं. काय हा काय करायला पाहिजे ही मी त्याला आयडिया दिली होती का असं असं कर आणि योगायोगाने आता मी इकडून चाललो आलं का लक्षात लग्न बिग्न काहीच नाही नाही ना? नाही नाही मी सांगितलं त्याला असं असं कर ह्यो मला हाणतोय ती धरी ना सकट पाहिलं का बघा मग नवऱ्याला करायचं म्हणल्यानंतर अरे हा तू आता माग तुला हाणायला पळत होता ना? हा. मग आता बघा, कसा लाकूड राग- अजून खाता ती नाही नाही मग आता कसा जिंका बसला आता कसा राग आला हा भावाला मारायला लावतील याच्या पैशाच्या जीवावर तुम्ही जागात आहे मग आता लग्न करायचं म्हणलं कोणत्या बायकोला राग येणार? राग येणार मग त्याला राग येणार नाही तू मरमर रात्रंदिवस कष्ट अहो, करतोय करतेत माहिती माझं पण काही आता या चुकतंय का? भावाला- नाही नाही ह्या भावाला समजायला पाहिजे ना आपली बहीण आहे. आता इथून पुढे ना तू ये ना. दिदे तू याकडे यायचो आता नाही आहे ना. जायचो नाही मी आता सरपंच तुम्हीच बघा आता याच्यात आता काही नाही तुम्ही दोघं याच्या मागे पळा पळा द्या असून इकडं इकडे तो घरात रस्ता इकडं तिकडं तो. नेक पुढं इकडं तिकडे तोंड कर दादा, हा नेक कर. हट. परत येऊ नको